हवे घे. हो हां काय आहे ॲक्च्युली दरवर्षी आमच्या HR टीमकडनं टीम बिल्डिंगसाठी एक कॅम्पेन केलं जातं. ज्याचं नाव आहे नो युअर फॅमिली. ज्यामध्ये मॅनेजमेंटचे मेंबर्स एक आठवड्यासाठी एकमेकांच्या घरी राहायला जातात. इट्स अ रेग्युलर प्रॅक्टिस आहे ना. हो अच्छा आयडिया चांगली आहे पण है ना. म्हणजे नेमकं काय सांगते. कसं आहे ना कॉर्पोरेटमध्ये आपण काम करताना युजली आपले रिलेशन्स हे फक्त कामापुरतंच लिमिटेड असतात. सो ह्या अशा ॲक्टिव्हिटीजनी काय होतं पर्सनल ऋणानुबंध डेव्हलप होतात. इव्हेंच्युअली त्याचा परिणाम कामावर होतो. इथे परफॉर्मन्स चांगला होतो. एकमेकांमध्ये जिव्हाळा आपुलकी प्रेम निर्माण होतं. म्हणून बाकी काही नाही. पण कोण कोणाच्या घरी राहणार हे कोण ठरवतं. गुड क्वेश्चन. काय आहे त्यासाठी आम्ही ड्रॉ काढतो. आज सकाळीच ती प्रोसेस झाली ना ग. आणि नेमकं यावेळी सोहम आणि माझं नाव आलं. सोहमचं सोहम भाऊजींचं नाव कशाला. अहो आता सोहम सर आमच्या कंपनीमध्ये काम करतात. म्हणजे ते आमच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचे मेंबर झाले ना. सो म्हणून त्यांचं नाव ड्रॉ मध्ये आलं यावेळेस. आणि नेमकं त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीला आमच्या मॅमचंच नाव आलं. आता तर ते दोघं एकमेकांच्या घरी एक आठवडा राहायला पण जाणार आहेत. जाणार आहेत म्हणजे अर्थात तुमची परमिशन असेल तरच. इनफॅक्ट सोहमला तर मी माझ्या लंडनच्या घरी पाठवलं सुद्धा. तिकडे माझी मावशी आहे तो गेला सुद्धा तिकडे. आता मी तुमच्या घरी राहायला आले तर सारण तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. खरं सांगू मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण घरच्यांना जरा विचारावं लागेल. ऑफकोर्स आय अंडरस्टँड. म्हणूनच तर तेच बोलायला मी बोलवलं होतं इथे. सावली तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. नाही हरकत नाही. उलट मला आवडेल तुम्ही घरी आलात तर. दॅट्स ग्रेट. माझ्या मैत्रिणीचा होकार आहे ना. मग बस घरच्यांना ती कन्व्हिन्स करेल है ना. हो मी बोलते घरच्यांची. वाटेल ते चाललंय. काही अर्थच नाही या गोष्टीला. मला तर पटतच नाही आहे सगळं. अरे काय पटलं नाही. अहो इतकी वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम करते. अनेक विचित्र गोष्टी मी बघितल्यात अनुभवल्यात पण हे असं कधीच नाही बघितलं मी. अरे हो पण झालंय काय ते तर कळू दे. सारंग आणि ती पोरगी शिवानीकडे गेले होते. तर तिच्या कंपनीत काय चालतं माहितीये. म्हणत होती वर्षातून एकदा मॅनेजमेंटचे लोक एकमेकांच्या घरात राहायला जातात. नो युअर फॅमिली म्हणे. व्हॉट रबिश. नो युअर फॅमिली. इंटरेस्टिंग आहे आयडिया. तुम्ही सुद्धा. अगं म्हणजे आता मॅनेजमेंट मेंबर्स एकमेकांच्या घरी गेले तर कलिग्स न राहता फॅमिली सारखे होतील ना. एकमेकांची सुख दुःख कळतील. बापरे. आणि अधिक चांगलं बॉन्डिंग होईल त्यांच्यामध्ये. पण याचा आपल्याशी काय संबंध. असा कसा नाही संबंध. आता आपला सोहम तिच्याबरोबर ते म्युझिक प्रोजेक्ट वगैरे करतोय ना. त्यासाठी तो गेलाय लंडनला. तर ह्या बहिणी त्याला स्वतःच्या घरी ठेवून घेतलंय. स्वतःच्या घरात. आणि त्या बदल्यात ती इथे राहायला येणार आहे एक आठवड्यासाठी. आता बोला. आठवडाभर आपल्याकडे ठीक आहे. आपल्याकडे गेस्ट रूम आहेच की तिला द्यायला. पण सारंगचं काय म्हणणं यावर. काय नाही त्याने सांगितलं मी फॅमिलीशी बोलून कळवतो. हा मग तू हो म्हणून सांगितलंस ना. अजिबात नाही. मी त्याला सांगितलं सरळ तिला जाऊन सांग माझ्या आईला पटत नाही हे सगळं. काही काय अगं नो युअर फॅमिली. नो प्रॉब्लेम. दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. आय अंडरस्टँड. या बाय. काय झालं मॅम. हे प्रॉब्लेम झालाय. सारंगच्या आईने स्पष्ट नकार दिलाय. अहो पण सावली तर म्हणाली होती ना की ती त्यांना समजावेल म्हणून. मला नाही वाटत सासू समोर तिचं काही चालत असेल. मग आता काय करायचं आपण.
एक हुकमाचा पत्ता आहे आपल्याकडे. कोण? ऐश्वर्या, आतापर्यंत मी तिला टाळत होते, पण आता ते कार्ड वापरायची वेळ आली आहे. व्हॉट? शिवानी? हॅलो? हाय ऐश्वर्या, हाव आर यू? आय एम फाईन. ऑफकोर्स, महेंद्रांच्या घरी सगळं फाईनच असेल नाही का? नाही, आमचं सगळं फाईनच आहे. पण तुम्ही सांगा मॅम, तुम्ही कसा काय फोन केला? तुम्ही काय अगं, तू म्हण ना. बरं, बोल. कसा काय फोन केलास? बरं मला सांग, सारंग आणि सावलीने काही सांगितलं का तुला? हो, सांगितलं ना. इनफॅक्ट संपूर्ण फॅमिली समोर सांगितलं तुझ्या कॅम्पेन बद्दल. येस. मग काय म्हणाले घरचे? मॉमचा स्पष्ट नकार आहे. ओ, आय अंडरस्टँड, बट टेल मी ऑनेस्टली, तुझा काय टेक आहे याच्या? माझं काय मत असणार? नाही म्हणजे मॉम पुढे माझं काय चालणार? असं काय म्हणतेस? काय ना ग, मी ओनर आहे ना ह्या कंपनीची, आणि मी जर पॉलिसीज फॉलो नाही केल्या तर यु नो इट डझंट लुक गुड, म्हणून जरा वाईट वाटतंय. नाही, बरोबर आहे, पण फॅमिली म्हणून, फॅमिली हेड म्हणून मॉमचं काहीतरी म्हणणं असेलच ना. आणि शेवटी काय, मी पण मेहंदळेच आहे. मी फॅमिली डिसिजनच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. नाही, बरोबर आहे तुझं. कळतंय मला की तुला इच्छा जरी असली माझी मदत करायची तरी तू त्यांच्या विरोधात नाही ना जाऊ शकत. नाही, मी सुद्धा खरं तर हे फॅमिली वगैरे सगळं मानते, नाही असं नाही, बट मला जे पटतं ना मी तेच करते, मग ते फॅमिलीच्या विरोधात असलं तरी. व्हेरी गुड. एका मॉडर्न स्त्रीने असंच असायला पाहिजे. दे यू आर. तुला बरोबर कळतंय मला काय म्हणायचंय ते. तू सुद्धा एक मॉडर्न स्त्रीच आहेस. आय मीन अपिअरन्सने तर आहेसच, बट आय बिलीव्ह विचारांनी सुद्धा आहेस, हो ना? नाही, मी आहेच आहे विचारांनी, पण तू खूप हुशार आहेस. मी बघते मला काही करता येतंय का. गुड. घरच्यांचा होकार मिळवता आला तर कॉल मी. ओके. स्मार्ट आहे ही शिवानी, पण तिचा नेमका हेतू काय असेल इथे येण्यामागचा? नाही, मला जो वाटतोय तोच असेल तर मग खूप मजा येईल. काहीही करून मॉमना कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि त्या शिवानीला या घरात आणलंच पाहिजे.